युरोपमध्ये हीटवेव्हचा कहर, रस्ते वितळले, हजारो लोकांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं बघूया. स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, डेन्मार्क, युरोपमधील हे देश जगातील सर्वात विकसित आणि प्रगत देश म्हणून ओळखले जातात. चकचकीत रस्ते, बर्फाच्छादित पर्वत, स्वच्छ वातावरण आणि वर्षभर आल्हाददायक थंडी हीच या देशांची ओळख. पण गेल्या काही दिवसांपासून या देशांमध्ये एक धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या याच देशांमध्ये अचानक प्रचंड उष्णतेची लाट आली आहे. तापमान इतकं वाढलं आहे की अनेक ठिकाणी रस्ते वितळत आहेत, रेल्वेचे रूळ वाकत आहेत आणि सार्वजनिक जीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे तब्बल 1300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक नद्या आणि तलावांमध्ये उतरले, मात्र त्यापैकी सुद्धा 55 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकंदरीत युरोपमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. आजवर एवढी तीव्र उष्णता तिथल्या लोकांनी कधीच अनुभवली नव्हती. पण हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे की युरोपमध्ये अचानक एवढी भीषण हीट वेव्ह का आली? या उष्णतेचा तिथल्या लोकांना एवढा त्रास का होतोय? आणि भारतातील उष्णतेपेक्षा ही उष्णता वेगळी कशी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला. सर्वप्रथम पाहूया सध्या युरोपमधील नेमकी परिस्थिती काय आहे. युरोपमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे तो म्हणजे फ्रान्सला. फ्रान्समधील अनेक भागांमध्ये जमिनीचे तापमान तब्बल 60 अंश सेल्सिअस पेक्षा पुढे गेलेला आहे. त्यामुळे अनेक रस्ते वितळू लागले आहेत. तीव्र उष्णतेमुळे रेल्वेची रूळही खराब झाली असून अनेक ठिकाणी रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. साधारणपणे फ्रान्समधील सरासरी तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. मात्र या हीटवेव्ह दरम्यान पिसो शहरात 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे त्या देशाच्या इतिहासातील विक्रमी तापमान मानलं जात आहे. विशेष म्हणजे रात्रीचं तापमान सुद्धा 22 अंश सेल्सिअसच्या वर कायम राहिलं, जो आणखीन एक नवा विक्रम आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारने 1300हून अधिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच वीज यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सुमारे 50,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. फक्त फ्रान्सच नाही तर जर्मनीमध्ये सुद्धा परिस्थिती चिंताजनक बनली आहे. उष्णतेमुळे रेल्वेचे रूळ वाकत असल्याने अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. शनिवारी जर्मनीतील ड्रेस्डेन परिसरात 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे त्या देशाच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान मानलं जात आहे. इतकंच नाही तर काही भागांमध्ये रात्रीचं तापमान 29.4 अंश सेल्सिअसच्या खाली आलंच नाही. त्यामुळे जर्मनीच्या इतिहासातील ही सर्वात उष्ण रात्र ठरली. जर्मनीप्रमाणेच ब्रिटनमध्ये सुद्धा उष्णतेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. या आठवड्यात सलग 3 दिवस देशातील तापमान 35.6 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवण्यात आलं. त्यामुळे याआधीचे अनेक तापमानाचे विक्रम मोडले गेले आहेत. दक्षिण इंग्लंडमध्ये तर तापमान 36.4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं, जो जून महिन्यातील नवा विक्रम ठरला. तीव्र उष्णतेमुळे विजेची मागणी अचानक वाढली आहे. उष्माघात आणि उष्णतेशी संबंधित आजारामुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या रुग्णालयांना आणीबाणीची परिस्थिती जाहीर करावी लागली. ब्रिटनमध्ये हजारहून अधिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक शाळांच्या इमारती इतक्या तापल्या आहेत की विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना वर्गात बसणं सुद्धा अशक्य झालेलं आहे. याचबरोबर चेक रिपब्लिक, स्पेन, पोर्तुगल, डेन्मार्क, इटली आणि पोलंड या देशांमध्येही कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जंगलांना आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सरकारांनी कार्यालयांच्या वेळांमध्ये सुद्धा बदल केले आहेत. नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युरोपची एकूण लोकसंख्या सुमारे 74 कोटी आहे. त्यापैकी जवळपास 19 कोटी लोक सध्या 35 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचा सामना करत आहेत. युरोप सारख्या थंड हवामानाच्या प्रदेशासाठी ही परिस्थिती अभूतपूर्व मानली जात आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की युरोपमध्ये अचानक एवढी भीषण उष्णतेची लाट का आली? यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? तज्ज्ञांच्या मते यामागे 3 प्रमुख कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ओमेगा ब्लॉक नावाची हवामानातील विशेष परिस्थिती. सध्या युरोपच्या वातावरणात एक शक्तिशाली हाय प्रेशर सिस्टम तयार झालेली आहे. तिच्या दोन्ही बाजूंना लो प्रेशर सिस्टम असल्यामुळे आफ्रिकेकडून येणारी उष्ण आणि कोरडी हवा युरोपवरच अडकून पडली आहे. त्यामुळे थंड वारे आणि पावसाचे ढग युरोपमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वातावरणात जणू ट्रॅफिक जाम झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामानाच्या नकाशावर या प्रणालीचा आकार इंग्रजीतील ओमेगा या अक्षरासारखा दिसतो, म्हणूनच या हवामानाला ओमेगा ब्लॉक असं नाव देण्यात आलं. युरोपमध्ये सध्या जाणवत असलेल्या तीव्र उष्णतेमागचं हेच सर्वात मोठं कारण मानलं जात आहे.
जेव्हा ओमेगा ब्लॉक तयार होतो तेव्हा हीट डोम सारखी परिस्थिती निर्माण होते। सूर्याच्या किरणांमुळे पृथ्वी तापते आणि गरम हवा वर जाण्याचा प्रयत्न करते, पण वर असलेल्या हाय प्रेशर सिस्टीममुळे ती हवा पुन्हा खाली दाबली जाते। हवा खाली आल्यानंतर तिच्या आणखीन दाब निर्माण होतो आणि ती अधिकच तापते। यामुळे जणू प्रेशर कुकर सारखी परिस्थिती तयार होते आणि उष्णता एका भागातच अडकून राहते। सध्या युरोपमध्ये नेमकं हेच घडत आहे। खरं तर युरोप हा मुळात थंड हवामानाचा प्रदेश आहे, त्यामुळे तिथली बहुतांश पायाभूत व्यवस्था थंडी लक्षात घेऊन उभारण्यात आली आहे। अशा प्रकारच्या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी हे देश तयारच नव्हते। युरोपमधील बहुतांश घरांची रचना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आलेली आहे, त्यामुळे घरात निर्माण झालेली उष्णता सहज बाहेर पडत नाही। अनेक घरांच्या छपरांमध्ये धातू आणि उष्णता साठवून ठेवणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे। हीट वेव्हच्या काळात हीच घरं जणू भट्टीसारखी तापू लागतात। दिवसभर सूर्याचा उष्णता घरामध्ये साठून राहते आणि रात्रीही ती सहज कमी होत नाही। परिणामी प्रत्येक दिवस गणिक घरातील तापमान वाढत जातं आणि लोकांसाठी घरात राहणं सुद्धा कठीण होतं। सध्या युरोपमधील लाखो नागरिक अशा परिस्थितीचा सामना करत आहेत। जर अमेरिका विचार केला तर तिथल्या जवळपास 90% घरांमध्ये एअर कंडिशनर AC आहेत, मात्र युरोपमध्ये हे प्रमाण केवळ 20% आसपास आहे। युनायटेड किंगडम मध्ये तर फक्त 7% घरांमध्ये एसीची सुविधा उपलब्ध आहे। सार्वजनिक ठिकाणी सुद्धा एसीची संख्या अत्यंत कमी आहे। म्हणूनच तापमान अचानक वाढले की तिथल्या लोकांना त्याचा मोठा फटका बसतो। याचं एक गंभीर उदाहरण नुकतंच फ्रान्समध्ये पाहायला मिळालं। एका क्लिनिकमध्ये खोलीतील तापमान अचानक वाढल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर फ्रान्स सरकारने रुग्णालयांमध्ये एसी बसवण्यासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांची विशेष तरतूद जाहीर केली। युरोपमध्ये उष्णतेचा एवढा गंभीर परिणाम होण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथली वृद्ध लोकसंख्या। युरोप हा जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला प्रदेश मानला जातो। तिथल्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 22% नागरिकांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे। फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य संस्थाच्या माहितीनुसार हीट वेव्हमुळे झालेल्या मृत्यूंपैकी सुमारे 85% मृत्यू हे 65 वर्षांवरील नागरिकांचे आहेत। आता प्रश्न असा पडतो की भारतातही 45 ते 48 अंश सेल्सिअस तापमान असतं, तर मग युरोपमध्ये 40 ते 44 अंश तापमान इतकं धोकादायक का ठरतं? यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत। हवामान तज्ज्ञांच्या मते वर्षाच्या या काळात युरोपमधील अनेक भागांमध्ये दररोज सुमारे 16 तास सूर्यप्रकाश असतो। भारतात हा कालावधी साधारण 12 ते 13 तासांचा असतो। म्हणजेच युरोपमध्ये जमिनीला आणि इमारतींना अधिक काळ सूर्याची उष्णता सहन करावी लागते। याशिवाय सध्याची उष्णता अत्यंत कोरडी आहे। अनेक भागांमध्ये वाऱ्याचं प्रमाणही खूप कमी आहे, त्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होत नाही। त्यातच तिथल्या लोकांना अशा हवामानाची सवय नसल्यामुळे शरीरालाही बदलाची जुळवणूक घेणं कठीण जातं। याच सर्व कारणांमुळे युरोपमध्ये सध्या उष्णतेची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की युरोपमधील ही भीषण परिस्थिती आणखीन किती दिवस कायम राहणार? हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या तयार झालेला हीट डोम हळूहळू पश्चिम युरोपमधून पूर्व युरोपच्या दिशेने सरकत आहे। येत्या काही दिवसांमध्ये अंटार्क्टिकाच्या दिशेने येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे काही भागांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पश्चिम फ्रान्समध्ये या आठवड्यापासून तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर इतर काही भागांमध्ये काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहू शकते। जर्मनी, इटली आणि ब्रिटनमध्ये सुद्धा तापमानात टप्प्याटप्प्याने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मात्र यानंतर ही धोका पूर्णपणे टळलेला नाही। हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात युरोपमध्ये आणखीन एक शक्तिशाली हीट डोम तयार होऊ शकतो। त्याचा सर्वाधिक परिणाम स्पेन, पोर्तुगल, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण इंग्लंड आणि उत्तर इटली या भागांवर होण्याची शक्यता आहे। हा हीट डोम साधारण 7 ते 10 जुलै दरम्यान सक्रिय होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अनेक तज्ज्ञांचं मत आहे की जुलैमधील ही उष्णताची लाट सध्याच्या हीट वेव्हपेक्षाही अधिक तीव्र असू शकते, कारण सध्याच्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा आधीच मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। रस्ते, इमारती आणि शहरी भाग जो प्रचंड तापलेला आहे, त्यामुळे पुढील उष्णतेचा परिणाम अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। एकूणच पाहता ऑगस्ट पर्यंत युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा अधूनमधून कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। यंदाचे वर्ष एल निनोच्या प्रभावाखाली असल्यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळाचाही धोका वाढू शकतो। आता या अभूतपूर्व संकटाचा सामना युरोपियन देश कसा करतात, त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणते बदल करतात आणि भविष्यात अशा परिस्थितीला कसं तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे मित्रांनो,
हवामान बदल हा आता भविष्याचा नाही तर वर्तमानाचा विषय बनला आहे. जगातील सर्वात विकसित देशांनाही निसर्गाच्या बदलत्या रूपामुळे मोठ्या आव्हानांना सामना करावा लागत आहे. तुम्हाला काय वाटतं? युरोपमधील एवढी भीषण परिस्थिती निर्माण होण्यामागे आणखीन कोणती कारणं असू शकतात? हवामान बदलाचा हा इशारा आपण किती गांभीर्याने घ्यायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण सखोल व्हिडिओंसाठी उमेश मुंबईवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.